स्वामी विवेकानंदांचे शिक्षण आणि धर्मासंबंधीचे उद्गार प्रसिद्ध आहेत. माणसामधील दिव्यत्वाचे प्रकटीकरण म्हणजे धर्म आणि माणसामधील पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते. हे दिव्यत्व आणि पूर्णत्व अनुभवायचे असेल तर प्राध्यापक तौहीद मुजावर यांचा जीवन प्रवास आपण बघायला हवा. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा, ज्याने हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. प्राध्यापक तौहीद मुजावर. एक नाव, एक प्रेरणा, एक करिअरचा डॉक्टर. देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी कॉलेज सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून BE आणि M.Tech सिव्हिल पूर्ण करून त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवेची वाट निवडली. अंधश्रद्धेतून बुवाबाजी न करता विज्ञानातून, अभ्यासातून व्यक्तिमत्व विकास घडवण्याचं महान कार्य मुजावर सर करत आहेत. नमस्कार. ह्युमॅनिटी फर्स्ट प्रस्तुत आपले जग या कार्यक्रमामध्ये मी मधुरा तुमचे सर्वांचे खूप स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहेत सांगली जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध करिअर काउन्सिलर आणि प्लेसमेंट ऑफिसर व ज्यांचे नाव भारतातील 15व्या प्लेसमेंट यादीमध्ये 2016ला सन्मानित करण्यात आलं होतं, मिस्टर तौहीद मुजावर सर. सर, या शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. थँक्यू सो मच. सर, तो सुरुवात आपण तुमच्याच प्रवासापासून करूयात. तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक ह्या प्रवासाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू शकाल? साधारण 2006-07 साली माझं इंजिनिअरिंग एज्युकेशन महाराष्ट्रातील उत्कृष्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून पूर्ण झालं. तर ज्यावेळी फायनल इयर आलं तर प्रत्येक मुलाचं कॅम्पस सिलेक्शन व्हावं किंवा टॉप मोस्ट कंपनीमध्ये व्हावं ह्या अपेक्षेतून सगळं चालू असतं. पण माझ्या डोक्यात असं काही नव्हतं. मुळात आमचा बेकरी व्यवसाय आहे. फार झालं तर इंजिनिअरिंग कम्प्लीट करून आहे हे बेकरी व्यवसाय पुढे घेऊन जायचं असंच मुळात डोक्यात होतं. पण फायनल इयरला शापूरजी पालनजी अँड कंपनी लिमिटेड म्हणून एशियातील उत्कृष्ट पहिल्या 5 कंपन्यांच्या यादीत नाव असलेली एक ड्रीम कंपनी फॉर सिव्हिल इंजिनियर्स वालचंदला आली आणि मी सहज बघूया म्हणून इंटरव्ह्यू द्यायला गेलो. माझ्याबरोबर इतर 3ही टॉपर मुलांचं सिलेक्शन झालं होतं. आय वॉज एन ॲव्हरेज स्टुडंट, 60 अबव्ह पर्सेंटेजचा. पण तरी देखील त्या कंपनीनं माझी निवड केली आणि मग आता एवढ्या मोठ्या कंपनीनं निवड केली आणि आपल्याला संधी मिळाली आहे, तर बघूया काय असते कॉर्पोरेट जगत म्हणून पाहायला गेलो. तर डायरेक्टली भारतामधून जे काही मोजके 51 मुलं सिलेक्ट त्या कंपनीनं केले होते, त्यापैकी साधारण फक्त एक 8-10 मुलं सायरस मिस्त्री, कंपनीचे मूळ मालक आहेत, त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मला मुंबईला कॉर्पोरेट ऑफिसला मिळाली. आणि टेंडरिंग अँड कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट किंवा ज्याला आपण म्हणूया बिझनेस डेव्हलपमेंट असा एक जो महत्वाचा डिपार्टमेंट आहे, त्या ठिकाणी मला सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि दॅट वॉज, आय कुड से, माय टर्निंग पॉइंट ऑफ लाईफ. बिकॉज तिथं संधी मिळाली म्हणून ज्यावेळी माझ्या डिप्लोमाच्या कॉलेजने, लठ्ठे पॉलिटेक्निकनी मला ऍज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवलं, त्या ठिकाणी ज्यावेळी मी स्पीच दिली, त्यावेळेचे महापौर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे मिलेनियम महापौर श्री सुरेश पाटील साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी माझी स्पीच ऐकली आणि ते म्हणाले, अरे इतकं छान बोलतोस आणि तुला शिक्षक व्हायचं होतं असं तू म्हणालास सुद्धा, आणि मग तू आमच्या कॉलेजला का जॉईन होत नाहीस? म्हणजे एवढी मोठी कंपनी सोडून जॉईन होणं चुकीचं दिसतंय. म्हणजे संधीचं सोनं करूया, शनिवार रविवार मी येतो असं त्यांना सांगितलं. आणि एव्हरी सॅटर्डे संडे आय यूज टू ट्रॅव्हल फ्रॉम मुंबई, वाशीवरून सांगली, आणि या 2 दिवसातले महत्वाचे 4 लेक्चर्स घ्यायचो. मग मला असं जाणवलं की अरे यातच माझं वर्क सॅटिस्फॅक्शन जास्त, बिकॉज आय वॉज मोर पॅशनेट अबाउट टीचिंग स्टुडंट्स, गायडिंग स्टुडंट्स. आणि मग हे असं दिसल्यावरती त्यांनी मला सांगितलं की तू जर फुल टाइम यायला तयार असशील तर आम्ही तुम्हाला परमनंट अपॉइंटमेंट ऑर्डर देऊ आणि वगैरे वगैरे असं सगळं. तर त्या संधीचं मी सोनं केलं. घरी नाराज होते सगळेजण. साधारण 2 वर्ष माझा भाऊ व्यवस्थित माझ्याशी बोलला नाही, आई व्यवस्थित बोलली नाही, आणि एवढं मल्टीनॅशनल कंपनी सोडून मला असं म्हणलं होतं, टॉन्ट असं म्हणलं होतं की मास्तरकीची नोकरी करणार काय, ह्यात काय मिळतं. पण बाबांना मी सांगितलं, बाबा मी हे करून दाखवतो, मला 1-2 वर्ष द्या, प्राचार्याने एवढा पगार मी घेऊन दाखवेन. बाबा म्हणाले तोपर्यंत मात्र घरी ऍज अ पेईंग गेस्ट म्हणून राहायचं,
महिन्याला 10,000 रुपये मला द्यायचे आणि ते तू करून दाखवायचं. सुरुवातीला असं वाटलं की 10,000 रुपये घेत आहेत बाबा, मला इनडायरेक्टली मेंटली हॅरेस करतायत, पण ते मुळात मी काहीतरी करून दाखवावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून आई वडील कधी कुठल्या मुलाचं वाईट चिंतत नाही, हे एक मला धडा त्याच वेळी मला मिळाला. आणि मग मी ते करून दाखवल्यानंतर त्यांनी जी बक्षिसं किंवा त्यांच्या ऍसेट मधला जो महत्वाचा भाग मला दिलाय त्याच्यावरनं प्रेम कळूनच येतं. सो दॅट वॉज माय जर्नी वेर आय स्टार्टेड अँड देन मागं वळून पाहिलं नाही. जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनी ज्यावेळी गुप्ता सर आणि विजय मगदूम यांनी मला संधी दिली आणि त्यांच्या कॉलेजवरती ऍज अ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेड आणि असिस्टंट प्रोफेसर इन सिव्हिल डिपार्टमेंट संधी दिली. वी गेव द बेस्ट कंपनीज ऍट सांगली डिस्ट्रिक्ट. सांगली कोल्हापूर जिल्ह्याला ज्या कंपन्यांनी ढुंढकून पाहिलं सुद्धा नव्हतं अशा कंपन्यांना आम्ही इथं बोलवून मल्टीनॅशनल कंपन्यांची संधी मुलांना दिली. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट हे दोन्ही हँड इन हँड जातं. मुलांचं नेमकं ट्रेनिंग म्हणजे त्याला आपण म्हणूया की करेक्ट डायग्नोसिस एखाद्या डॉक्टरनं केलं तर औषध करेक्ट देऊ शकतो, तसं नेमकं या मुलांना काय लागतं आणि कंपन्यांना काय लागतं याचं अनालिसिस करून ज्यावेळी मला पूर्ण लिबर्टी या संस्थेनं दिली, जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने, मी त्यांचा ऋणी आहे विजय मगदूम आणि गुप्ता सरांचा, की त्यांनी मला त्यावेळीची सुरुवातची संधी दिली आणि पूर्ण प्लॅटफॉर्म दिला की काय करायचंय तुला कर मुलांबरोबर. आणि मग वालचंद नंतर कुठं घ्यायचं ऍडमिशन इथपर्यंत ज्यावेळी संधी आली तर माझ्या कॉलेजचं नाव त्या काळी घेण्यात आलं. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, पण त्यावेळी आम्ही त्या लेवलला ते कॉलेज आणलं. आणि मग त्याच्यानंतर मला ऍज अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्याला मिळाली. तिथे 4 वर्ष मी जामिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, जिथं साधारण 17,000 मुलं माझ्या अंडर त्यांनी दिली होती, तिथं मला संधी मिळाली. अँड देन आय बिकेम अगेन डीन ऑफ अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. परत पुन्हा मला जे मगदूमला बोलवण्यात आलं ऍज अ डीन फॉर एंटायर ग्रुप. आणि मग शेवटचं माझं जे आपण म्हणूया डेझिग्नेशन राहिलं ते विट्याचं आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला ऍज अ डायरेक्टर म्हणून मी काम पाहिलं, एंटायर फॉर 26 इन्स्टिट्यूट्स. असा हा प्रवास आहे. म्हणजे हा तुमचा प्रवास आहे. पण एक प्रत्येक विद्यार्थ्याचा एक वेगवेगळा प्रवास असतो आणि त्या प्रवासामधून जाताना त्यांना करिअर बद्दल एक दृष्टिकोन विसरला. मग असं विद्यार्थ्यांचा कुठला एक करिअरचा म्हणजे कॉलेजमधला असा कुठला एक पॉइंट असावा, घटक असावा, त्यांनी तो इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, किंवा एमटेक किंवा MBA किंवा नोकरी या तिन्हीपैकी कुठली निवड करावी हे विद्यार्थ्यांना कसं समजून येईल? खूप चांगला प्रश्न आहे. मुळात मी माझंच उदाहरण देईन की मी ज्यावेळी डिप्लोमा चूज केला तर तो चॉईसनं नाही चूज केला. मला ढकलण्यात आलं होतं की माझ्या बाबांचे खूप चांगले मित्र होते चौगुले काका, आणि ते संस्थेचे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी होते. ते म्हणाले पॉलिटेक्निकला ह्याला घेऊया, आणि सिव्हिल यासाठी की तिथले प्राचार्य सिव्हिल होते म्हणून मला सिव्हिलमध्ये, म्हणजे मला ज्यावेळी पहिल्या लेक्चरला विचारण्यात आलं होतं की सिव्हिलचा अर्थ काय सांगा, स्कोप काय उभं राहा, चव्हाण मॅडम म्हणून होते आमच्या, आणि मला काहीच कळेना. तर मी त्यांना म्हणालो होतो की सिव्हिल म्हणजे मॅडम बहुतेक सिव्हिल हॉस्पिटलशी संबंधित काहीतरी असावं, आणि सगळा वर्ग हसायला लागलो. म्हणजे झिरो ज्ञान असलेल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलाला आज तो एखाद्या संकुलाचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होऊ शकतो, हे कसं? तर ज्यावेळी त्या इंजिनिअरिंग क्षेत्रातून आम्ही पुढे गेलो आणि पहिल्याच वर्षी 5 सप्टेंबरला ज्यावेळी शिक्षक दिनाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मी भाग घेतला की मलाही एक टॉपिक देऊन मी एक सब्जेक्ट घेतो. तर त्या सब्जेक्ट घेतल्यानंतर जो कॉन्फिडन्स आला आणि मला पहिलं बक्षीस मिळालं. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे SS बापट सर, जे माझे HOD पण राहिले तिथं आणि मी माझे नंतर टीचर पण झाले, त्यांच्या हस्ते मी तो पुरस्कार स्वीकारला. म्हणजे फर्स्ट इयरचा विद्यार्थी 3rd इयरच्या क्लासवरती खूप चांगला लेक्चर घेऊ शकतो. मला माझ्या त्या कलागुणांचं आपण म्हणूया की कॉन्फिडन्स आला, म्हणजे हे माझे स्ट्रेंथ्स आहेत. मी तिथे इमॅजिन केलं की बहुतेक मी चांगला टीचर किंवा प्रोफेसर भविष्यात होऊ शकतो, एवढंच मला वाटतं. आणि मग ते बॅक ऑफ माइंड ठेवून मुलांनी येणारी कोणतीही संधी समोर आलेली पहिला ती स्वीकारावी. त्यानंतर आपण पॅशनेट कशाच्या बाबतीत आहोत ते कुठेतरी बॅक ऑफ माइंड ठेवावं. पॅशनेट आपलं जे पॅशन आहे त्या संदर्भात भविष्यात कुठं संधी आलीच तर मग पटकन स्विच करावं, किंवा त्याच्या संदर्भात आपल्याला काय MBA करावं लागत असेल, मास्टर्स करावं लागत असेल, PhD करावी लागत असेल, त्या सगळ्या गोष्टी मग त्यांनी इन्व्हेस्ट करा. पॅशनेट नसणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत खूप काही एज्युकेशन इन्व्हेस्ट करून त्यांनी पुढे जाऊ नये, असं माझं बेसिक त्याच्या मागचं. आता विद्यार्थी कॉलेजमध्ये असताना अशा कुठल्या टेक्निकल स्किल्स असतील किंवा सॉफ्ट स्किल्स असतील, अशा कुठल्या स्किल्सवरती त्यांनी जास्त भर दिला पाहिजे जेणेकरून त्यांना प्लेसमेंटसाठी फ्युचरमध्ये ते उपयोगी येतील? मुळात मॅडम, विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी किंवा जे माझा हा व्हिडिओ बघतायत त्यांना सर्वांना मी सांगू इच्छितो की
कोणत्याही कंपनीला एक बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. तो एक तिकीट म्हणा त्याला आपण, की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, की 10वी 12वी आणि ज्या ग्रॅज्युएशन मधून तो मुलगा पासआउट होणार आहे त्याच्यामध्ये त्याला किमान 60% अपेक्षित असतं. म्हणजे 59.99 सुद्धा चालत नाही. त्यामुळं 60 हा आपलं तिकीट आहे हे विद्यार्थ्यांना पहिला डोक्यात ठेवा. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं एक मुद्दा. आता राहिले त्याचे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स जे आहेत. एम्प्लॉयबिलिटी स्किल्स जनरली ज्या व्हॅरी अजिबात होत नाहीत त्यामधलं सगळ्यात महत्वाचं एम्प्लॉयबिलिटी स्किल आहे ते सॉफ्ट स्किल्स. म्हणजे त्या मुलाचं कम्युनिकेशन, इंग्लिश मधलं जे आहे, रायटिंग स्किल्स, एसे रायटिंगच्या माध्यमातून, ईमेल रायटिंगच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून हे अत्यंत 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 महत्वाचं. म्हणजे त्याला जर 10 स्टार केले तरी काही कमी पडणार नाही. म्हणजे एखादा मुलगा 60% आहे एका HR टीमच्या समोर, एखादा मुलगा 99% आहे, पण तो 99% मुलगा एक्सप्रेस करू शकत नाही. वेर इन 60 एक्झॅक्टली आणि 60% मुलगा जर एक्सप्रेस करू शकत असेल त्याचा कंटेंट, ती HR टीम त्या 60% मुलाला पटकन उचलते. आणि मग कम्युनिकेशन स्किल किंवा तुम्ही जसं म्हणाला की हा जो कॉन्फिडन्स वगैरे हे एका दिवसामध्ये किंवा एका रात्रीत मॅडम येत नाही. याच्यासाठी त्या ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये जेवढ्या ऍक्टिव्हिटी संस्था घेत असते, मग ते आपण म्हणूया गॅदरिंग असेल, अँकरिंग असेल, आपण म्हणूया की एखादं टेक्निकल इव्हेंट आहे, पेपर प्रेझेंटेशन असतात मुलांचे, अशा सर्व, म्हणजे माझं तर मुलांना इथपर्यंत सांगणं आहे, साधी रांगोळीची सुद्धा स्पर्धा असेल तरी सुद्धा त्या मुलांनी किंवा मुलींनी भाग घ्यावं, अपार्ट फ्रॉम विच जेंडर ही इज. कारण मुलांना जनरली वाटतं की रांगोळी स्पर्धा ह्या फक्त मुलींची आहे. तसं नाही. तुमची आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये होती असं तुम्हाला वाटतंय त्या सर्व स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे. आणि मग तुमची लिडरशिप स्किल्स आणि क्वालिटी ज्यावेळी इम्प्रूव्ह होतात आणि मग तुम्ही एखाद्या HR बरोबर ज्यावेळी बसता तर ते कुठंतरी एक्सप्रेस होतं आणि तो मुलगा पटकन सिलेक्ट होतो. मग आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असतो, विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकत असतात, तेव्हा आपण एक थेरॉटिकल नॉलेज घेतो. तर त्याच्यामध्ये आपण अशा कुठल्या स्किल्स असतील की ज्या इंडस्ट्री लेवलला गेल्यानंतर सुद्धा आपल्याला उपयोगी ठरतील, किंवा हा जो थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज मधला जो गॅप असतो तो गॅप कमी करण्यासाठी महाविद्यालयाने स्टुडंटसाठी काय केलं पाहिजे? ओके, मुळात हे थिओरॉटिकल नॉलेज आणि हा जो आपण म्हणूया इंडस्ट्री एक्सपेक्टेड हा गॅप अजूनही भरून निघालेला नाहीये. म्हणजे अनेक प्रयत्न गव्हर्नमेंट देखील करतेय, AICT सुद्धा करतेय किंवा आपण म्हणूया सगळ्या संस्था करतायत. हा गॅप न भरून निघण्या मागचा मूळ जर कारण काय आपण हुडकला तर तो आहे सिलेबस. म्हणजे कोणत्याही एखाद्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस जो आहे तो जर सिलेबस तुमच्या गेल्या 50 वर्षात चेंजच झाला नसेल, मग तुमची इंडस्ट्री आता जे काही मागते ते तुम्ही कसं देऊ शकणार आहे. सो फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट फॉर एव्हरी स्टुडंट वाईल टेकिंग ऍडमिशन फॉर एनी कॉलेज, इंजिनिअरिंग असेल किंवा दुसरं कुठलंही, त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असताना ती युनिव्हर्सिटी, ते कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे हे बघावं. प्लस त्या युनिव्हर्सिटीनं आता स्वतःला ऑटोनॉमस केलंय का ते चेक करावं. प्लस त्या कॉलेजनं स्वतः ऑटोनॉमी पूर्ण आणली आहे का त्याच्यामध्ये. ऑटोनॉमीचा असा अर्थ आहे मॅडम की स्वायत्ता ज्यावेळी एखाद्या इन्स्टिट्यूटला मिळते तर त्या स्वायत्तेचं आपण म्हणूया की खरं बेनिफिट काय आहे की ते सिलेबस जे इंडस्ट्रीला लागते ते त्यांनी त्याच्यामध्ये आणलंय. पण नुसतं सिलेबस आणून उपयोग नाही. आज मी बघतोय 100 पैकी 90 ऑटोनॉमस कॉलेजेस झालेले आहेत आणि जर असे भरमसाठ ऑटोनॉमस कॉलेजेस वाढायला लागले आणि स्वायत्तेच्या नावावरती मुलांची फसवणूक होती आता, असं माझं डायरेक्ट आरोप आहे काही कॉलेजेसवरती की त्यांनी फक्त स्वायत्ता आणली आहे पण मुळात तो सिलेबस चेंज केलेला नाही. सिलेबस जरी चेंज असा दिसत असेल तर त्या लेवलचं स्टाफ आणलेलं नाहीये. लक्षात राहा. म्हणजे तुम्ही मर्सिडीज कार घेतलेली आहे पण ड्रायव्हर मात्र 800चाच ठेवलाय अजूनही. मग तसं नाही ना उपयोग. ज्यावेळी तुम्ही मर्सिडीजच्या बाबतीत शिकवणार आहे मुलांना तर तो जो काही ट्रेनर आहे तो सुद्धा त्या लायकीचा, मी हा शब्द थोडासा चुकीचा वापरतोय असं मला वाटतंय, पण त्या दर्जाचा अपेक्षित त्या मुलांना तुम्ही दिला गेला पाहिजे. आणि ते कुठेतरी या सगळ्या कारणांमुळे अजूनही तो गॅप फिलअप होत नाहीये असं माझं मत आहे. ओके, पण आपण हे जे थेरॉटिकल नॉलेज घेतो त्याच्यासोबतच आपल्याला एक्सपिरियन्स सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळे ऑनलाईन कोर्सेस असू देत, इंटर्नशिप्स असू देत, ह्यासाठी स्टुडंट्सनी काही प्रयत्न केले पाहिजेत.
सध्या काही ऑटोनॉमस कॉलेजेसनी किंवा आपण म्हणूया मुंबई युनिव्हर्सिटी सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे कॉलेजेस आहेत त्यांच्या शेवटचा जो 6 महिन्याचा पिरियड आहे तो त्यांनी पूर्णपणे इंटर्नशिपला दिलेला आहे. म्हणजे टोटल 6 months इंटर्नशिपच करायची. बाहेर जाऊन इंडस्ट्रीमध्ये त्यांनी एखादा जॉब 6 महिन्याचं करायचं, यायचं, रिपोर्ट सबमिट करायचं आणि मगच त्यांचं आपण म्हणूया की डिग्री पूर्ण. असं फार कमी इन्स्टिट्यूट्सनी सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये केलेलं आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीजनी आपण म्हणूया. आता ज्यावेळी ही मुलं 1 महिने 2 महिने आणि 3 महिन्याच्या इंटर्नशिपला जातात तर इंडस्ट्रीमधून त्यांना एक्सेप्टन्स खूप कमी आहे. सरकारने यावरती खूप गांभीर्यानं बघितलं पाहिजे की प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये ज्यावेळी तुम्ही ऍडमिशन देताय त्या इन्स्टिट्यूट मधल्या प्रत्येक मुलाला 6 महिन्याची इंटर्नशिपची जबाबदारी हे प्रत्येक इंडस्ट्रीला आपण म्हणूया कंपल्सरी केली पाहिजे. त्याचा रिपोर्ट मागून घेतला पाहिजे ज्या त्या कॅबिनेट मिनिस्टरनी की प्रत्येक मुलगा हा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये फ्री ऑफ कॉस्ट असेल, काही अडचण नाही. 6 months ट्रेनिंग घेऊन जर तो आला तर तो मग कुठेतरी परिपक्व बनू शकतो. आता काय होतंय की कुठल्या तरी XYZ इंडस्ट्रीयल माणसाकडे जायचं, त्याच्या लेटर हेडवरती लिहून आणायचं आणि सबमिट करायचं. हे होतंय का? बिकॉज मुलांचा डायरेक्ट कनेक्ट नसतो इंडस्ट्री बरोबर, कोणत्या सीईओ बरोबर, कोणत्या HR बरोबर. मुलं घरोघरी इंडस्ट्रीला जाऊ शकत नाहीत. त्यामुळं सरकार आणि त्या कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर किंवा HR डिपार्टमेंट ऍडमिनची जबाबदारी आहे जी 70% या मुलांच्या बाबतीत ते हाताळत नाहीये. आणि म्हणून हा जो इंटर्नशिपचा कन्सेप्ट आहे तो फक्त कागदोपत्री आहे. अजूनपर्यंत त्याच्या खऱ्या अर्थानं आउटपुट ओरिएंटेड काम होत नाहीये. तर सर आपण आता थोडंसं आपलं सगळं जग AI किंवा ऑटोमेशन कडे वळत आहे, तर मग विद्यार्थ्यांकडे असं कुठलं कौशल्य असलं पाहिजे की ते फ्युचरमध्ये त्यांना खूप उपयोगी येईल? AI संदर्भात विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक खूप मोठी मिसअंडरस्टँडिंग पॅरेंट्स आणि स्टुडंट्स मध्ये आहे की कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट सोडून जर मी AI केलं तर, किंवा कोणताही डिपार्टमेंट सोडून मी जर AI केलं तर मला खूप मोठी संधी आहे. खरं तर तसं नाहीये. AI आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये व्यक्तीला लागेल. म्हणजे जर मी असं म्हणालो की AI ची गरज नाहीये तर हे चुकीचं ठरेल. रादर मी म्हणतोय AI इज ऑलवेज एव्हरीवेअर नीडेड नाव, अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुमचाही क्षेत्र तुम्ही अँकरिंगचा घ्या किंवा मॅन्युफॅक्चरिंगचा घ्या, एनिवेअर AI इज मस्ट. नाव द ओनली थिंग इज की एखादा मुलगा ज्यावेळी फक्त AI टार्गेट करून ऍडमिशन घेण्याचं बघतो तर त्यांना बघावं की ते IITs आहेत का, NIT सारख्या इन्स्टिट्यूट आहेत का, की जिथं AI खऱ्या अर्थानं त्याला शिकवणारा स्टाफ तिथं त्याला मिळेल. कम्प्युटर सायन्स ब्रांच ही मदर ब्रांच आहे, त्यापैकीचा एक सब्जेक्ट आहे AI. तर UG लेवलला AI निवडण्याऐवजी CSE निवडून PG लेवलला, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो, मास्टर्स म्हणतो, त्या ठिकाणी जर त्यांना AI निवडलं आणि त्याच्यातून त्याचं करिअर बनवलं तर ते मला असं वाटतं की ऍक्च्युअली त्या कंपन्यांना जे हवंय कॅन्डिडेट मिळेल. दुसरी गोष्ट की AIच्या बाबतीत त्याला शिकण्यासारखी संधी त्याच्या CSE डिपार्टमेंट मधून त्याच कॉलेजमध्ये ज्यावेळी तो ऑटोनॉमस कॉलेजला जातो, 2nd, 3rd इयरला ज्यावेळी ऑप्शनल सब्जेक्ट्स असतात त्यामध्ये तो निवडू शकतो की AI माझा हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. एक तिथं आणि प्लस प्रोजेक्ट त्यानं डायरेक्टली AI वरतीच जर केलं तर ह्या 2 महत्वाच्या गोष्टीमध्ये ज्यावेळी त्याला HR विचारेल प्लेसमेंटला की बाबा तुमचा प्रोजेक्ट तर AI वर आहेच, प्लस तुम्ही AI हा तुमचा फेवरेट सब्जेक्ट ही सांगताय, सांगा, तर तो कॉन्फिडेंटली ज्यावेळी बोलेल तर ते ज्या इंडस्ट्रीला गरजा आहेत त्या पूर्ण होतील आणि CSE मध्ये सगळ्याच डिपार्टमेंटचं नॉलेज तो घेऊन पुढे जाऊ शकतो. तर फक्त UG लेवलला AI न करता मुलांनी AIचं नॉलेज घेऊन डिपार्टमेंट मात्र कोरच ठेवावं. आजकाल हे जे प्लेसमेंटच्या वेळेस ऍप्स वेगवेगळे युज केले जातात, फॉर एक्झाम्पल लिंक्डइन असो, मग हे लिंक्डइन सारख्या ऍप सारखं महत्व काय आहे किंवा ह्या लिंक्डइनचे जे प्रोफाईल्स वगैरे असतात ते स्ट्रॉंग करण्यासाठी स्टुडंट्सनी कुठल्या गोष्टींवरती भर दिला पाहिजे? खूप सुंदर प्रश्न आहे. कारण हा जो ग्रामीण भाग आहे आपला, मला असं वाटतं की त्यांनी आजवर ज्या पद्धतीनं लिंक्डइनचा वापर करायला हवा होता ते तुम्ही केलेलं नाहीये. पुणे, मुंबई मेट्रोपॉलिटन सिटीजची जेवढी मुलं आहेत त्यांनी लिंक्डइनचा अतिशय सुंदर वापर करतात. मला खात्री आहे की आपल्या या पॉडकास्ट थ्रू जेही मुलं मला ऐकतायत त्यांनी अजूनपर्यंत जर लिंक्डइनचा आपला प्रोफाईल तयार केला नसेल तर त्यांनी आज ताबडतोब करावा. कारण लिंक्डइन हा वन ऑफ दी एकमेव असं आपण म्हणूया पर्याय आहे जे तुम्हाला ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरच्या ताकदी एवढं
अपॉर्च्युनिटीज तुम्हाला देतं, बिकॉज इट इज कम्प्लिटली इंडस्ट्री ओरिएंटेड, कॉर्पोरेट सगळे त्याला कनेक्टेड आहेत आणि अपॉर्च्युनिटीसाठीच म्हणून तुम्ही कुठंतरी नेहमी बाजारात तुम्ही ओपन आहात असं त्या तुमच्या प्रोफाईलवरनं दिसत असतं. म्हणून मला असं वाटतं की लिंक्डइनला ज्या काही प्रोफाईल ज्यावेळी तुम्ही अपडेट करता त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत प्रीमियम, सेमी वगैरे. तुम्ही अगदी प्रीमियम प्रोफाईल चूज करून त्याला जे काही चार्जेस असतील ते भरून जरी मार्केटला उतरलात तरी हे फक्त तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देऊ शकतं. पण तुम्ही त्यावेळी मात्र रेडी पाहिजे. असं व्हायला नको की तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तुम्हाला परफॉर्म करता आलं नाही आणि तुम्ही रिजेक्ट झाला. तर आता काही स्टुडंट्स असतात ज्यांना कमी मार्क्स असतात, कमी जीपीए असतात किंवा ग्रामीण विद्यार्थी जे असतात त्यांना फ्युचरमध्ये यश मिळवण्यासाठी अशी कुठली स्ट्रॅटेजी त्यांनी बनवली पाहिजे? मॅडम, मी मगाशी म्हणालो तुम्हाला की कोणत्याही कॅम्पस प्लेसमेंटसाठी किंवा करिअरच्या अपॉर्च्युनिटीसाठी आज महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये कुठलीही इंडस्ट्री एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया मागते 60-60-60-60. तर तुमचा जो काही प्रश्न आहे तो त्याच्याशी संबंधित आहे की जे बिलो 60 आहेत त्यांचं काय, त्यांनी काय करावं. तर जनरली आम्ही काय करतो, म्हणजे मीच काय केलं त्या मुलांवरती की बाबा असं आपण कॅटेगराईज केलं. म्हणजे ही एक संस्था आणि ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर म्हणून जबाबदारी उचलायची. त्या मुलांना कॅटेगराईज करायचं की इलिजिबल आणि नॉन इलिजिबल. नॉन इलिजिबल मुलांसाठीच्या संधी म्हणून त्या कंपन्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करायचं आणि त्यांना आपण कन्फर्मेशन द्यायचं किंवा ॲश्युरिटी द्यायची की ह्याही मुलांचं आम्ही ग्रूमिंग करून घेतलेलं आहे आणि तुम्ही एखादी संधी यांनाही द्या. एक हा भाग झाला. दुसरा की देर आर सम कंपनीज विच कन्सिडर थोडंसं 59, 58, 57 आता जसं मी म्हणालो त्या कंपन्यांसाठी पुन्हा मुलांना कन्व्हिन्स करायचं की बाबा त्यांचे पॅकेजेस कमी आहेत म्हणून तुम्ही रिजेक्ट करू नका कंपन्यांना. बसा, त्यांना ग्रूम करणे, त्यांना काय हे स्टेपिंग स्टोन म्हणून वापरा आणि मग त्यांना पुशअप करून आपण पुढे घेऊन जातो. तिसरा एक पर्याय आहे की TCS सारखी कंपनी ही कॉन्टेस्ट घेते, कॉम्पिटिशन ज्याला आपण म्हणू, आणि कॉन्टेस्ट बेस्ड हायरिंग असा एक त्यांचा कन्सेप्ट आहे की या कॉन्टेस्टच्या माध्यमातून जेही मुलं या कॉन्टेस्टमध्ये शॉर्टलिस्ट होतील, सिलेक्ट होतील किंवा आपण म्हणूया फार फार प्राइज मनी घेतील, पहिल्या 3 क्रमांकात येतील, तर त्यांना कसलंही इंटरव्ह्यू न देता, कुठलीही त्यांना आपण म्हणूया की इलिजिबिलिटीचा क्रायटेरिया न लावता त्या मुलांना डायरेक्टली ऑफर लेटर्स दिले जातात. मग अशा काही कॉन्टेस्ट बेस्ड हायरिंग साठी कंपन्यांना रिक्वेस्ट करणे की अशा तुम्ही कॉन्टेस्ट वाढवा आणि मग इतर आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना सांगणे, बघा आता तुम्हाला संधी आणली आहे, TCS सारखी कंपनी जी इलिजिबिलिटी मागते आता मात्र ती तुम्हाला काय म्हणते, फक्त तुम्ही तुमचे स्किल्स प्रूव्ह करा. मग स्किल्स देण्यासाठी किंवा एनहान्स करण्यासाठी तशी ट्रेनिंग प्रोग्राम्स त्यांच्यावरती आपण म्हणूया तयार करणे, त्याप्रमाणे त्यांना ग्रूम करणे, 30-30, 40-40 दिवस त्यांचे आपण संस्थेकडनं मागवून घेणे, त्या मुलांच्यावरती ट्रेनिंग, हे अत्यंत महत्वाचं आहे त्यांचं करून घेणं. आणि हे जर करून घेतलं तर आय टेल यू ऑनेस्टली की KPIT म्हणून एक खूप मोठी कंपनी आहे, भारत सरकार बरोबरचं त्यांचं एक रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी टायअप होतं. त्या कंपनीनं ज्यावेळी KPIT स्पार्कल म्हणून हे अशी कॉम्पिटिशन लॉन्च केली, त्याच्यामध्ये अख्ख्या भारतातून मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍज अ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आणि डीन म्हणून काम पाहत होतो तिथं अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला अख्ख्या भारतातून सेकंड हायेस्ट रजिस्ट्रेशन आम्ही दिलं होतं मॅडम. म्हणजे 700हून अधिक रजिस्ट्रेशन देणारी भारतातील ग्रामीण भागातली एवढी एक छोटीशी संस्था कुठली असू शकते असं मला फोन आला. मला वन ऑफ दी गेस्ट म्हणून तिथे इन्व्हाइट करण्यात आलं. आम्ही मुलं घेऊन गेलो. 12-14 मुलं सिलेक्ट झालीत, पण ती मुलं अशी होती ज्यांचं एलिजिबिलिटीच नव्हतं. सो अशी मुलं सुद्धा ज्यावेळी 5.5, 6.5, 7 लाखाच्या पॅकेजला सिलेक्ट झालीत, तो समाधान व्यक्त करण्यात आला आणि मग तिथून पूर्ण आपल्या या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कॉलेजनं ते आम्हाला कॉपी केलं आणि KPIT स्पार्कलचं रजिस्ट्रेशन आणि हे अजूनही चालू. मग हे जे आपलं डिस्कशन झालं ते सगळं भारतामधील शिक्षणाबद्दल. मग जे स्टुडंट्स आहेत ज्यांना परदेशामध्ये शिक्षणासाठी जायचं आहे, ते जे तयारी करत आहेत परदेशामध्ये जाण्यासाठी, तर अशा कुठल्या बाबी आहेत किंवा अशा कुठल्या फॅक्ट्स आहेत ज्याच्याकडे त्यांनी फोकस केलं पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल इट मॅटर्स की एखादा मुलगा कोणत्या कारणासाठी म्हणून तो परदेशात जाऊ इच्छितो, म्हणजे उगाच फिरण्यासाठी जाऊ इच्छितो का आई वडिलांचा खूप भरमसाठ पैसा पडलाय म्हणून जाऊ इच्छितो, का खरंच त्याला असं वाटतंय की मला तिथं ज्ञान आपल्या भारतापेक्षा जास्त चांगलं मिळणार आहे. तर या पॉइंट्स पहिले त्यानं कलेक्ट करणं किंवा क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. पण हे सगळं आपण साईडला ठेवून एखाद्या मुलाबाबतीत असं चर्चा करू की सगळं व्यवस्थित आणि त्याला हायर एज्युकेशनसाठी जायचंय. तर फर्स्ट ऑफ ऑल की ग्रॅज्युएशन लेवलला त्यांनी ग्रॅज्युएशन भारतात करावी अशी माझी
प्रत्येक मुलाला एक ऍडवाइस आहे. त्याचं कारण काय की बीटेक सारखी जी डिग्री आहे चांगल्या कॉलेजेसमधनं महाराष्ट्रातून किंवा भारतातून जर आपण करू तर पोस्ट ग्रॅज्युएशन हा जो 1-2 वर्षाचा कोर्स आहे तेवढा आपण तिथं आपला खर्च सांभाळू शकतो. 4+2 6 वर्षाचा खर्च सांभाळणे एखाद्या सामान्य कुटुंबाला ते शक्य नाही. दुसरं की त्या मुलांनी ज्या कंट्रीला त्यांनी जाणार आहेत तिथली जी बिझनेस लँग्वेज आपण म्हणू, आता जर्मनीला एखादा मुलगा जाणार असेल तर त्याला जर्मन येणं गरजेचं आहे. जपानला जाणार असेल तर त्याला जापनीज मस्ट आहे. तर काही ठिकाणी त्यांच्या ज्या लँग्वेजेसला त्यांनी पूर्ण स्वीकारून इथंच ग्रॅज्युएशनला त्या लँग्वेजेस पूर्ण करावे लागतात. फक्त लँग्वेजेस शिकून उपयोग नाही, त्यांना ज्या त्या एम्बॅसीला त्याचे आपण म्हणूया की परीक्षा असतात त्या एम्बॅसीची पेपर्स पास होऊन त्या एम्बॅसीतून सर्टिफिकेट मिळणं गरजेचं असतं. एखाद्या इन्स्टिट्यूटनं दिलं सर्टिफिकेट ते चालत नाही. त्यामुळे मुलांना असं वाटत असेल की मी काय कुठेही शिकून जाईन ना, तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल त्या एम्बॅसीची आणि त्या एम्बॅसीचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच तुम्हाला कुठेतरी भविष्यात त्याची संधी मिळेल. पोस्ट ग्रॅज्युएशन मुलांनी परदेशात करावे. युजी लेवलचं एज्युकेशन त्यांनी महाराष्ट्रात किंवा भारतात चांगल्या टॉप इन्स्टिट्यूट मधनं केलं काही हरकत नाही. आणि शेवटी तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी असा काय संदेश देऊ इच्छित आहात की त्यांना करिअरसाठी किंवा प्लेसमेंटसाठी ते फ्युचरमध्ये उपयोगी येईल? ओके, मुळात माझं एक ब्रीदवाक्य आहे मॅडम की फॉर अन आउटस्टँडिंग करिअर यू नीड टू बी अन आउटस्टँडिंग ह्युमन बिईंग फर्स्ट. एक उत्कृष्ट करिअरसाठी एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आता हे सांगत असताना मी तुम्हाला एक उदाहरण देऊन या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो की व्हेन आय से दिस की मुलांनी जनरली 3 इडियट्स हा मूवी मॅक्सिमम मुलांनी पाहिलाय. तर तो सीन त्यांनी पुन्हा आठवावा की ज्याच्यामध्ये राजू रस्तोगी ज्यावेळी त्या व्हीलचेअरवरती येतो आणि त्याचं इंटरव्ह्यू चालू असतं आणि त्याला विचारलं जातं की हे तुझे पाय कसे तुटले, तर त्याच्याकडे कारण असतं की पाय तुटले, चुकून ऍक्सिडेंट झाला सांगण्याचं, म्हणजे खोटं बोलण्याचं कारण असतं. ही डझंट से दॅट, ही सेज दॅट की मी असा आगाऊपणा केला होता, माझ्या डायरेक्टरांच्या गेटवरती मी टॉयलेट केली आणि मी सापडलो आणि मी घाबरून आत्महत्या करायला गेलो आणि माझे पाय मोडले. तर त्या एचआरच्या समोर हा इम्प्रेशन तो देऊन देखील इतकं खरं बोलण्याचं धाडस तो आणतो. त्यावरती एचआर एकमेकांकडे बघतात आणि एक ट्रिकी वे यूज करायला पाहतात की आम्हाला एवढा स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारा मुलगा नकोय, तू थोडंसं जरा अजून कॉम्प्रोमाइज करू इच्छित असशील आणि जरा वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ शकत असेल तर तुझं सगळं ट्रॅक रेकॉर्ड चांगला, आम्ही तुला सिलेक्ट करू. तर तो काय म्हणतो त्याच्यावरती, डायरेक्टरला आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे, तो म्हणतो की इतनी हड्डियां टूटने के बाद ये मुझे सच बोलने का साहस मिला है और मेरे में वापस इतना हिम्मत नहीं है कि मैं ये चीज कहूं. आपकी जॉब आपके पास रखी है बड़ी इज्जत के साथ, मैं अपना साहस मेरे साथ रखता. टर्न होतो, जात असतो आणि मागून आवाज येतो, अरे भाई कितनी सॅलरी लोगे. मग तो परत येतो. त्यावेळी ते सांगतात की आम्ही एवढे इंटरव्ह्यूज केले, खोटे बोलणारे 100 आम्ही मुलं बघितली, जॉबसाठी कोण खोटं बोलत नाही फायनल इयरच्या प्लेसमेंटला, आणि तू कुठून असा आलास म्हणून. त्यावर तो म्हणतो की मेरे दोस्त ने मुझे कहा था कि कोई तो कंपनी होगी जो इंसानों को जॉब दे, मशीनों को नाही. तर मला प्रत्येक विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की फॉर अन आउटस्टँडिंग करिअर यू नीड टू बी अन आउटस्टँडिंग ह्युमन बिईंग फर्स्ट. तर ह्युमन व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या कुठंही कोणत्याही कारणासाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. हे जग तुमचं आहे. धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही खूप चांगली माहिती आम्हाला विद्यार्थ्यांना दिलेली आहे, ती नक्कीच त्यांना करिअरसाठी खूप उपयोगाला येईल. थँक्यू सो मच.